हे जमीन नसते देव कुठं म्हणतात. मग ही पहिली माता. दुसरा पाणी. पाणी नसलं जमते का? वारा नसला जमते का? आणि गरमी नसेल तर जमते का? हे पंचप्राण. आणि ब्रह्मा विष्णू तीन गुण रत्तम सत्व. आम्ही या तीन गुणाचे शंकराची मूर्ती मांडली, विष्णूची मूर्ती मांडली. ब्रह्माचं काहीच नाही. तो ब्रह्म कोण आहे? तुमची ब्रह्मच नाही तर उत्पत्ती कशी व्हायला लागली? तो कोण आहे? याला ओळखायचे आपल्याला. ब्रह्मा विष्णू तिकडं मंदिरात मूर्ती मांडल्या, ब्रह्माच नाही. उत्पत्ती कसा करायला लागला तो? म्हणजे हे मायाला ब्रह्मदेव म्हणलेला आहे. लेकर संतांची तयार व्हायली. तुम्हाला हा ब्रह्म आहे उत्पत्ती करणारा. हा पुरुष हा ब्रह्म आहे. तुम्ही साहित्री आहे. संतांची तयार होईल त्याचा ब्रह्मदेव उत्पत्ती करायला. माझे ब्रह्मदेव मध्ये स्त्री आणि पुरुष उत्पत्ती करणारा हा बीज आहे. तुम्ही पृथ्वी. हा उघडं बोलतो. हे बीज आहे. हे पृथ्वी आहे. तिघापासून तिसरा मुलगा तयार झाला. दोघापासून हे तीन गुण. विष्णू समाजते म्हणजे आत्मा. विष्णूचं नाव आहे आत्मा. आणि शंकर म्हणजे राग आहे. अरे जीवाशिवाचे मिलन. जीव इथं नाभिशय शिव येत आहे. मंदिरामध्ये शंकराची मूर्ती आहे. एवढा आपल्या भारताला धोका झाला. तरुण मुलं मुली लक्ष ठेवा. तिन्ही गुण या माणसं आपल्या देहामध्ये हातात. याला ब्रह्मविष्णू म्हणलेले आहे. इथं आपण झगडे करून घ्यायला लागलो. आध्यात्मिक ज्ञानानं असं होते. हे पंचपरमाचा फुलाजी बाबाची झाली का? सर्वांमध्ये तुमच्यामध्ये आहे. या चराचरामध्ये झाडामध्ये देखील पंचतत्व आहे. 5 तत्व जर निघून गेले झाडून मरून गेलं. आंबे मेले, काऊन मेले. हे 5 तत्व त्याला भेटले नाही म्हणून मरून गेला. हे विश्वाची आरती आहे. फुलाजी बाबाचं निमित्त आहे बरोबर आहे. पण या पंचतत्व अर्थ नाही. 5 मिनिटं वारा नसू द्या खतम. त्या पृथ्वी असं करू द्या दिसल्या त्याचा गैप होतो. ह्या महापंचपराण म्हणजे पंचपराणाची आरती म्हणजे फुलाजी बाबाचे नसून जेवढं ईश्वर आहे या 5 तत्वाला ही प्रार्थना आहे. फुलाजी बाबाच्या आरती म्हणायला बसू नका. प्रत्येकामध्ये आत्मा आहे. 5 तत्वापैकी आत्मा बनलेला आहे. आणि ज्ञान होते माणसाला. हे 5 तत्व जर बंद झाले बाजूचे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आहे. हे डोळ्यानं पाहतो ते देव नाही तिकडं. डोळे बंद करून पहा म्हणायला तुम्हाला. इथे शिव आहे, इथे जीव आहे. जीव शिव असे घालून गाठी परमात्मा.